नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आता आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळतंय. तर इकडे अन्नपूर्णा आता सगळ्या विचारांनी थकलेली असते आणि देवघरातच ती आता चक्कर येऊन पडते. तेवढ्यातच अनिका आणि त्या सर्व चाललेल्या असतात व गौरी ही अन्नपूर्णाच्या शोधात आता देवघरात येऊन पोहोचलेली असते आणि समोर पाहते तर काय, इकडे अन्नपूर्णा आता बेशुद्ध होऊन खाली पडलेली आहे. कमळी ही मोठ्याने अन्नपूर्णा मॅडम असं आता ओरडते. त्यानंतर कामिनी, रागिनी आणि अनिका ह्या तिघीजणी आता शॉक होतात आणि अनिका बोलते की ही म्हातारी आत्ताच गचकली काय. तेवढ्यात कामिनी बोलते की बरं होईल, सुंटी वाचून खोकला जाईल. अनिका लगेच विचारू लागते की सुंटी वाचून खोकला जाईल म्हणजे तू काय बोललीस, असं आता तिला विचारत असते. त्यावेळीच आता कामिनी बोलते की अनिका तू जरा शांत राहा आणि समोर जो पिक्चर चालू आहे त्याचा आनंद घे. तर कमळी आता खूप घायाळ झालेली असते. ती आता अन्नपूर्णाला पटकन मांडीवरती घेते आणि अन्नपूर्णा मॅम काय झालं तुम्हाला, असं आता ती विचारत असते. मात्र अन्नपूर्णा आता बेशुद्ध पडलेली आहे आणि आता कमळीचा मोठ्याने ओरडतेला आवाज पाहून घरातील सर्व सर्वंट्स आणि राजन हे आता धावत येतात. त्यानंतर आता अन्नपूर्णाला खोलीमध्ये नेलं जातं. डॉक्टर हे चेक करून जातात व त्यांना पूर्णपणे रेस्टची गरज आहे. त्या मनाने पूर्णपणे खचले आहेत आणि तुम्ही त्यांना कधीच एकटं सोडू नका, असं आता सांगून डॉक्टर हे निघून जातात आणि अन्नपूर्णाला पूर्णपणे रेस्ट घ्यायला सांगितलेली असते. तर आता कमळी ही अन्नपूर्णाची खूप सेवा करू लागते आणि अनिकाचा तर चेहराच उतरलेला असतो. अनिकाला एका क्षणी असं वाटलेलं असतं की ही आता ग्रॅनी आजी पण सोडून गेली, पण असं झालेलं नसतं. अन्नपूर्णा फक्त बेशुद्ध झालेली आहे. तिने जास्त टेन्शन घेतलं होतं, त्यामुळे तिला असं झालं होतं. तर आता त्या पेपर्सवरती सही करायची राहिलेली असते, त्यामुळे कामिनीची आता खूप घालमेल होत असते. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे घरामध्ये त्या मेलेल्या मुलीची शोकसभा असते. तिला आता शेवटचा निरोप द्यायचा असतो आणि तिचे अंतिम संस्कार राहिलेले असतात. सर्वजण आता जमलेले असतात. कामिनी आणि रागिनी या दोघीसुद्धा आता व्हाईट साडी घालून तिथे आलेल्या आहेत आणि अनिका देखील व्हाईट ड्रेस घालून तिथे थांबलेली आहे. राजन रडत आहे आणि त्याला ऋषीचे बाबा हे समजवत आहेत. तर तेवढ्यातच आता इकडे कमळी ही हॉस्पिटलमध्ये शोध घेण्यासाठी गेलेली असते आणि तिथे जाऊन असं समजतं की ती बाई इकडून पळून गेली आहे आणि तिने जाताना आम्हाला असं सांगितलं की ही त्यांची मुलगी नाही आहे, ही वेगळीच कोणीतरी आहे आणि तिची मुलगी ही वेगळीच आहे, असं बोलून ती आता तिथून गायब झालेली असते. त्यावेळीच आता ऋषीने आणि कमळीने हे सर्व ऐकलेलं असतं. काउंटरवरती त्यांना हे सर्व सांगण्यात येतं आणि कमळीची खात्री पटते की म्हणजे ही नक्कीच राजन सरांची मुलगी नाही आहे आणि अन्नपूर्णा मॅडमला हे लवकरात लवकर सत्य जाऊन सांगितलं पाहिजे. अंतिम संस्काराला थोडेच वेळ बाकी असतात. कामिनी आणि रागिनी आता या दोघींमध्ये बोलणं चालू आहे आणि कामिनी ही रागिनीला सांगत असते की एकदा का या मुलीचे अंत्यसंस्कार झाले ना, त्यानंतर सगळी प्रॉपर्टी आपल्या अनिकाच्या नावावरती होणार आहे. त्यामुळे थोडाच वेळ आता हे अंत्यसंस्कार उरकले ना की सर्वत्र राज्य आपलंच असणार आहे. त्या गौरीचाही नामोनिशान मिटला आणि तिच्या मुलगीचाही, आणि ही सर्व प्रॉपर्टी आपण घ्यायला मोकळे. माझी अनिका या सर्व साम्राज्याची एकटी राणी आणि एकटी वारस होणार आहे, असं आता त्या दोघींच्या मनामध्ये विचार चाललेले असतात आणि दोघी फारच आनंदी असतात, उत्साही असतात. तेवढ्यातच कमळीची एंट्री होते आणि कमळी ही आता राजन सर तुम्ही अजिबात रडू नका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे, असं आता ती तिथे येऊन बोलते. आता कमळीची आणि ऋषीची तिकडे एंट्री झालेली आहे आणि कमळीला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे हे ऐकून तर कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता ही कमळी केलेल्या प्लॅनवरती पाणी तर फिरवणार नाही ना, असं आता कामिनीच्या मनामध्ये सर्व चालू असतं आणि कामिनीची आता दातखिळीच बसलेली असते. तर तेवढ्यातच कमळी ही बोलू लागते की राजन सर तुम्ही अजिबात रडू नका आणि तुम्ही कोणासाठी रडताय, तुमची मुलगी तर तुम्हाला सोडून गेलेलीच नाही, ती वेगळीच कोणती तरी मुलगी होती, तिला तुमच्या मुलगी आहे असं सांगण्यात आलं आहे आणि हे सगळं खोटं आहे. आम्ही आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे आणि तुम्हाला रडायची काहीच गरज नाही आहे. तुमची मुलगी आणि तुमची बायको या दोघीही जिवंत आहेत आणि सुखरूप आहे असं आता मला समजलं आहे. त्यामुळे तुम्ही आधी तपासणी करून घ्या, तुमचे DNA टेस्ट वगैरे करून घ्या, म्हणजे त्यावरून आपल्याला समजेल की हीच तुमची नक्की मुलगी आहे का. आता कमळीने सुचवलेल्या ह्या पर्यायाला राजनही आता लक्ष देऊन ऐकतो आणि त्यालाही
कमळीचं बोलणं पटतं. त्यामुळे राजन हा थोड्या वेळासाठी रडायचा बंद होतो आणि सर्वजण शॉक झालेले असतात की राजनची मुलगी ही जिवंत आहे. मग ही मुलगी वेगळी कोण इकडे आली, आता सर्वांना प्रश्न पडलेला असतो. तर कमळी आता सर्वांसमोर कामिनीचं हे कट कारस्थान उघडकीस आणेल काय, हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन कमळी मालिकेतील एपिसोड्स तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील.